नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2024. 10 जून पासून सुरू होणाऱ्या आरोग्य सेवक 40% व आरोग्य सेवक 50% या पदासाठी नवीन अभ्यासक्रमासह IPS पॅटर्न नुसार IMP तांत्रिक प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. यामध्ये आपण 40 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. 40 पैकी तुमचे किती बरोबर येतात कमेंट करून नक्की सांगा. चला तर पाहूया सराव प्रश्नसंच 13. प्रश्न 1. मूलद्रव्याच्या आवर्तन सारणीमध्ये सर्वप्रथम अणुअंकाचा वापर कोणी केला? ऑप्शन आहे ए. न्यूलँड्स, बी. डोबेरायनर, सी. मोझले, डी. मेंडेलिव्ह, ई. जॉन डाल्टन. 5 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. मोझले. मूलद्रव्याच्या आवर्तन सारणीमध्ये सर्वप्रथम अणुअंकाचा वापर मोझले यांनी केला. प्रश्न 2. वटवाघूळ व उंदीर कोणत्या प्राणी संघात येतो? ऑप्शन आहेत ए. मॅमिलिया, बी. एन्ज, सी. रेप्टिलिया, डी. ॲमिफिबिया, ई. पायसेस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. मॅमेलिया. प्रश्न 3. 1 जूल म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन आहेत ए. 10⁵ डाईन, बी. 1000 वॅट, सी. 10⁷ अर्ग पर सेकंद, डी. 10⁷ अर्ग, ई. 4.18 जूल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. 10⁷ अर्ग. प्रश्न 4. घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश डॅश जोडणी दाखवतात. ऑप्शन आहेत ए. समांतर, बी. एकसर, सी. असमान, डी. सर्व योग्य, ई. सर्व अयोग्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. समांतर. घरातील सर्व विद्युत उपकरणे समांतर जोडणी दाखवतात. प्रश्न 5. वाळवंटात आढळणारे मृगजळ हे कोणत्या प्रकाशाचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत ए. प्रकाशाचे अपवर्तन, बी. प्रकाशाचे विकिरण, सी. प्रकाशाचे अपस्करण, डी. प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन, ई. प्रकाशाचे पूर्ण परावर्तन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई. प्रकाशाचे पूर्ण परावर्तन. वाळवंटात आढळणारे मृगजळ हे प्रकाशाचे पूर्ण परावर्तन उदाहरण आहे. प्रश्न 6. अंतर ही कोणती राशी आहे? ऑप्शन आहेत ए. सदिश, बी. अदिश, सी. दक्षिण, डी. पूर्व, ई. उत्तर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. अदिश. अंतर ही अदिश राशी आहे. प्रश्न 7. आवळा या पदार्थामध्ये डॅश डॅश हे आम्ल असते. ऑप्शन आहेत ए. टार्ट्रिक, बी. सायट्रिक, सी. अस्कॉर्बिक, डी. लॅक्टिक, ई. ॲसिडिक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. अस्कॉर्बिक. आवळा या पदार्थामध्ये ॲस्कॉर्बिक हे आम्ल असते. प्रश्न 8. 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? ऑप्शन आहेत ए. 9, बी. 8, सी. 6, डी. 4, ई. 1. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. 4. 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. प्रश्न 9. खालीलपैकी कोणता रोग जंतूपासून होत नाही? ऑप्शन आहेत ए.
नारू, बी हत्तीरोग, सी ॲस्कारियासिर, डी टिनी टिनियासिस, ई गजकर्ण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई गजकरण. गजकरण हा रोग जंतूपासून होत नाही. प्रश्न 10. जमीन व पाण्यात आयोडीन प्रमाण कमी असणाऱ्या डोंगराळ प्रदेशातील लोकांना डॅश हा रोग होतो. ऑप्शन आहेत ए गलगंड, बी मुडदूस, सी स्कर्वी, डी पेलाग्रा, ई बेरीबेरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गलगंड. जमीन व पाण्यात आयोडीन प्रमाण कमी असणाऱ्या डोंगराळ प्रदेशातील लोकांना गलगंड हा रोग होतो. प्रश्न 11. बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय? ऑप्शन आहेत ए व्हॅसिकोटॉमी, बी ट्युबेकॉटॉमी, सी हिस्टेरेकोटॉमी, डी एजिओप्लास्टी, ई कॅरेटोप्लास्टी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई कॅरेटोप्लास्टी. बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजेच कॅरेटोप्लास्टी होय. प्रश्न 12. लॅक्टोबॅसिल्समुळे कशासारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो? ऑप्शन आहेत ए लॅक्टोज, बी केसिन, सी ॲसिटोइल्डिहाइड, डी मायोसिन, ई ॲक्टिन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कॅसिन. प्रश्न 13. खालीलपैकी कोणता बदल रासायनिक बदल नाही? ऑप्शन आहेत ए अन्न शिजवणे, बी दुधाचे दह्यात रूपांतर होणे, सी पाण्याचे बाष्पीभवन होणे, डी फळ परिपक्व होणे, ई उंचावरून पडून काचेची वस्तू फुटणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पाण्याचे बाष्पीभवन होणे. प्रश्न 14. अल्युमिनियम सल्फेटचे पाण्यातील द्रावण डॅश असते? ऑप्शन आहेत ए हिरवे, बी तांबडे, सी रंगहीन, डी पिवळे, ई निळे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रंगहीन. अल्युमिनियम सल्फेटचे पाण्यातील द्रावण रंगहीन असते. प्रश्न 15. उच्च भ्रमण कक्षेचे उपग्रह पृष्ठभागापासून डॅश उंचीवर भ्रमण करतात? ऑप्शन आहेत ए 35,780 किलोमीटर, बी 2,500 किलोमीटर, सी 2,000 किलोमीटर, डी 53,780 किलोमीटर, ई 180 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 35,780 किलोमीटर. उच्च भ्रमण कक्षाचे उपग्रह पृष्ठभागापासून 35,780 किलोमीटर उंचीवर भ्रमण करतात. प्रश्न 16. डॅश ही आपत्ती प्राणीजन्य आपत्ती आहे? ऑप्शन आहेत ए जलपर्णी, बी टोळधाड, सी अणुचाचण्या, डी दहशतवाद, ई भूकंप. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी टोळधाड. टोळधाड ही आपत्ती प्राणीजन्य आपत्ती आहे. प्रश्न 17. पारेषित तंबाखूची पाने जनावरांनी चघळल्यास जनावरांना डॅश हा त्वचा रोग होत नाही? ऑप्शन आहेत ए लंपी, बी मेलेनोमा, सी हर्पस सिम्प्लेक्स, डी रीड रेफेक्स, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी
रीड रेपेक्स. प्रश्न 18. बर्फाचा द्रवणांक किती आहे? ऑप्शन आहेत ए 0, बी 100, सी 1083, डी 962, ई 1063. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 0. बर्फाचा द्रवणांक 0 आहे. प्रश्न 19. शिळीच्या दुधापासून बनवलेल्या दह्यासारख्या पदार्थ म्हणजेच डॅश होय. ऑप्शन आहेत ए चीज, बी कोको, सी केफीर, डी व्हिनेगार, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी केफीर. शेळीच्या दुधापासून बनवलेल्या दह्यासारख्या पदार्थ म्हणजेच केफीर होय. प्रश्न 20. तारेग्रहण यासारखे घटक पाहण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तारेग्रहण यासारखे घटक पाहण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? ऑप्शन आहेत ए साधा सूक्ष्मदर्शक, बी खगोलीय दूरदर्शक, सी संयुक्त दूरदर्शक, डी परावर्ती दूरदर्शक, ई सर्व योग्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी खगोलीय दूरदर्शक. तारेग्रहण यासारखे घटक पाहण्यासाठी खगोलीय दूरदर्शक उपकरणाचा वापर केला जातो. प्रश्न 21. खालीलपैकी कोणते दुग्धजन्य उत्पादन नाही? ऑप्शन आहे ए व्हिनेगर, बी योगर्ट, सी लोणी, डी चीज, ई प्रोबायोटिक्स. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्हिनेगर. व्हिनेगर हे दुग्धजन्य उत्पादन नाही. प्रश्न 22. अणुविद्युत केंद्रकाचे डॅश हे उदाहरण आहे. ऑप्शन आहेत ए वारा, बी पाणीसाठा, सी युरेनियम, डी कोळसा, ई नदीचे पाणी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी युरेनियम. अणुविद्युत केंद्रकाचे युरेनियम हे उदाहरण आहे. प्रश्न 23. 0.5 मीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती काढा. ऑप्शन आहेत ए 1 डायोप्टर, बी 2 डायोप्टर, सी 3 डायोप्टर, डी 4 डायोप्टर, ई 5 डायोप्टर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 डायोप्टर. 0.5 मीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती 2 डायोप्टर आहे. प्रश्न 24. ग्रीक तत्वज्ञ डॅश यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्याचे वर्गीकरण केले होते. ऑप्शन आहेत ए लिनियस, बी थिओफ्रेस्टस, सी प्लिनी, डी जॉन रे, ई अरिस्टॉटल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई अरिस्टॉटल. ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्याचे वर्गीकरण केले होते. प्रश्न 25. रंध्र प्राण्याच्या स्पॉजेस शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात? ऑप्शन आहेत ए कॉलर पेशी, बी निडोल ब्लस्ट, सी फुंकर पेशी, डी अंतस्तर पेशी, ई बाह्यस्तर पेशी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कॉलर पेशी. प्रश्न 26. सामान्य तापमानाला डॅश द्रवरूप अवस्थेत असतो. सामान्य तापमानाला डॅश द्रवरूप अवस्थेत असतो.
ऑप्शन आहेत ए मॅग्नेशियम, बी सोडियम, सी पारा, डी स्कॅडियम, ई सोने. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पारा. सामान्य तापमानाला पारा द्रवरूप अवस्थेत असतो. प्रश्न 27. खालीलपैकी कोण तृतीय भक्षक आहे? ऑप्शन आहेत ए गरुड, बी साप, सी बेडूक, डी नागतोडा, ई वनस्पती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी साप. साप हा तृतीय भक्षक आहे. प्रश्न 28. जनक सजीवांच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागण्याच्या क्रियेला डॅश असे म्हणतात. ऑप्शन आहेत ए कालिकायन, बी खंडीभवन, सी पुनर्जनन, डी मुकुलायन, ई शासकीय प्रजनन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी खंडीभवन. जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागण्याच्या क्रियेला खंडीभवन असे म्हणतात. प्रश्न 29. वनस्पती तेलाची ब्रॉमिन वॉटर बरोबर अभिक्रिया ही डॅश अभिक्रिया आहे. ऑप्शन आहे ए समावेश, बी विस्थापन, सी दुहेरी विस्थापन, डी संयोग, ई असमावेशन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए समावेश. वनस्पती तेलाची ब्रॉमिन वॉटर बरोबर अभिक्रिया ही समावेश अभिक्रिया आहे. ऑप्शन प्रश्न 30. अयोग्य जोडी ओळखा. ऑप्शन आहेत ए एथिन C2H2, बी प्रोपीन C2H6, सी ब्युटीन C4 प्लस H8, डी पेंटीन C5H10, ई मिथेन CH2. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई मिथेन CH2. प्रश्न 31. निसर्गात सर्वात जास्त आढळणारे प्रथिन म्हणजे डॅश होय. ऑप्शन आहेत ए ॲक्टिन, बी मायोसिन, सी रुबिस्को, डी मेदाम्ल, ई मेलेनिया. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रुबिस्को. निसर्गात सर्वात जास्त आढळणारे प्रथिन म्हणजेच रुबिस्को होय. प्रश्न 32. लॅक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने शरीराच्या डॅश या भागात असतात. ऑप्शन आहेत ए स्नायू, बी रक्त, सी पेशी, डी त्वचा, ई हाडे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए स्नायू. ॲक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने शरीराच्या स्नायू या भागात असतात. प्रश्न 33. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन ग्रहण करणे थांबते तेव्हापासून त्याच्या शरीरातील डॅशचा ऱ्हास होतो. ऑप्शन आहेत ए C10, बी C11, सी C12, डी C13, ई C14. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई C14. सजीवाच्या मृत्यूनंतर कार्बन ग्रहण करणे थांबते तेव्हापासून त्याच्या शरीरातील C14 चा ऱ्हास होतो. प्रश्न 34. चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश पोहोचण्यासाठी साधारण किती वेळ लागतो?
ऑप्शन आहेत ए 8 मिनिटे 20 सेकंद, बी 20 सेकंद, सी 10 सेकंद, डी 5 सेकंद, ई 1 सेकंद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई 1 सेकंद. चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश पोहोचण्यासाठी साधारण 1 सेकंद वेळ लागतो. प्रश्न 35. ग्रेगर जोहान मेंडेल यांनी कशाचा शोध लावला? ऑप्शन आहेत ए डीएनए हीच आनुवंशिक सामग्री, बी नाकतोड्याच्या पेशीमधील गुणसूत्रे, सी उत्परिवर्तन सिद्धांत, डी आधुनिक आनुवंशिकाचा प्रारंभ, ई वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी आधुनिक आनुवंशिकाचा प्रारंभ. प्रश्न 36. अयोग्य जोडी निवडा. ऑप्शन आहे ए मध्यम भ्रमण कक्षा, दिशादर्शक उपग्रह, बी जागतिक संपर्क दळणवळण उपग्रह, सी भारताचा प्रक्षेपक PSLV, डी ढगांची स्थिती हवामान उपग्रह, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई यापैकी नाही, म्हणजेच वरील सर्व बरोबर आहे. प्रश्न 37. अंतर्वक्रभिंगाच्या साहाय्याने निर्माण होणारी प्रतिमा नेहमी काय असते? ऑप्शन आहेत ए आभासी व सुलट, बी वास्तव व उलट, सी आभासी व उलट, डी वास्तव व सुलट, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आभासी व सुलट. अंतर्वक्रभिंगाच्या साहाय्याने निर्माण होणारी प्रतिमा नेहमीच आभासी व सुलट असते. प्रश्न 38. जगात सर्वप्रथम मानवी चंद्र मोहीम कोणत्या देशाने राबवली? ऑप्शन आहेत ए रशिया, बी अमेरिका, सी भारत, डी चीन, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका. जगात सर्वप्रथम मानवी चंद्र मोहीम अमेरिका या देशाने राबवली. प्रश्न 39. ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम केव्हा आणण्यात आला? ऑप्शन आहेत ए 2011, बी 2012, सी 2013, डी 2014, ई 2010. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 2011. ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2011 पासून आणण्यात आला. प्रश्न 40. भारत सरकारने डॅश डॅश पासून मौखिक पोलिओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऑप्शन आहेत ए 1 नोव्हेंबर 2011, बी 30 नोव्हेंबर 2015, सी 1 जानेवारी 2016, डी 26 फेब्रुवारी 2017, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 30 नोव्हेंबर 2015. भारत सरकारने 30 नोव्हेंबर 2015 पासून मौखिक पोलिओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.